नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, हेल्थ मराठी डॉक्टर हुकिरे यस्वी या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपला आरोग्य मित्र डॉक्टर सिद्धेश्वर हुकिरे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। मित्र हो, आज आपण या व्हिडिओमध्ये किडनी स्टोन अर्थात मुतखडा या आजाराबद्दल सविस्तर शास्त्रीय माहिती घेणार आहोत। यामध्ये खास करून आपली किडनी नेमकी काय काम करते, किडनीमध्ये मुतखडा का बरं होतो, एकदा मुतखड्यासाठी ट्रीटमेंट घेतल्यानंतर किंवा ऑपरेशन केल्यानंतर परत मुतखडा का बरं होतो, मुतखडा होऊ नये म्हणून काय करावं, सोबतच किडनी स्टोन झाल्यानंतर कुठले उपचार घ्यावे जेणेकरून आपला किडनी स्टोन गळून पडू शकतो, तो लघवीतून बाहेर पडू शकतो। किडनी स्टोन झाल्यानंतर कुठली चिन्ह आणि लक्षणं दिसून येतात, त्यासाठी कुठल्या तपासण्या करायच्या याबद्दल सविस्तर शास्त्रीय माहिती पुढच्या 3 ते 4 मिनिटांमध्ये सांगणार आहे। मात्र विनंती असेल व्हिडिओ पुढे न पळवता शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक पॉइंट अतिशय चांगल्या प्रकारे समजेल आणि तुमच्या किडनी स्टोनच्या आजाराचं व्यवस्थित निदान होईल, त्यासाठीचे उपचार तुम्हाला चांगल्या प्रकारे माहित होतील। चला तर मग पाहूया। त्याआधी छोटीशी विनंती असेल, जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा, जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्त्वपूर्ण अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओज तुम्हाला सहज पाहता येतील, तेही अगदी मोफत, कारण सबस्क्राइब करायला पैसे लागत नाही। सगळ्यात सुरुवातीला पाहूया शरीरामध्ये नेमकी किडनी असते कुठं आणि तिचं नेमकं काय काम असतं। तर शरीरामध्ये 2 किडन्या असतात आपल्या मुठीच्या आकाराच्या। पोटामध्ये पाठीच्या दोन्ही बाजूला बेंबीच्या साईडला असणारा हा अवयव आहे। शरीरामध्ये चयापचयाच्या प्रक्रियेच्या माध्यमातून तयार झालेले टाकाऊ पदार्थ बाहेर काढून टाकण्याचं महत्त्वाचं काम किडनी करते। शरीरामध्ये रक्त अर्थात लाल रक्तपेशी तयार होण्यासाठी महत्त्वाची भूमिका निभावते। व्हिटॅमिन डी शरीराला लागू पडण्यासाठी शोषून घेण्यासाठी किडनी महत्त्वाची भूमिका निभावते। रक्तदाब अर्थात आपला बीपी नियंत्रित ठेवण्यासाठी कंट्रोल करण्यासाठी किडनीचं महत्त्वाचं योगदान आहे। यावरून आपल्याला किडनीचं महत्त्व लक्षात येतं। पण जर समजा हीच किडनी स्टोन या गंभीर आजारानं ग्रासलेली असेल तर किडनीचं काम कुठेतरी कमी होऊ शकतं। किडनीमध्ये इन्फ्लॅमेशन, इन्फेक्शन होणं, वारंवार मूत्रसंसर्ग होणं किंवा काही वेळेला किडनी फेल देखील होऊ शकते। त्यामुळं किडनी स्टोनच्या आजाराला आपण अंगावर काढू नये, तो व्यवस्थित समजून घेऊन त्याच्यावर योग्य ठिकाणी उपचार केल्यानंतर आपल्याला याच्यापासून मुक्ती मिळू शकते। आता पाहूया किडनी स्टोन नेमका कशामुळे होतो। तर किडनी स्टोन म्हणजे कडक किंवा टणक असणाऱ्या स्फटिक किंवा छोट्या छोट्या कणांचा एक समूह असतो। आपण खाल्लेल्या अन्नपदार्थामध्ये, पिलेल्या पाण्यामध्ये जी काही खनिजे असतात, ती खनिजे जेव्हा किडनीमधून फिल्टर होत असतात तेव्हा तिथं त्यांच्या कणांच्या पासून खडा होण्याची शक्यता असते। अगदी छोटे वाळूच्या कणा एवढे ते बॉल एवढे मोठे खडे किडनीमध्ये होऊ शकतात। खास करून 20 ते 40 वयोगटातील लोकांना हा आजार होण्याची शक्यता जास्त आहे। पुरुषांच्या मध्ये याचं प्रमाण जास्त आहे। उन्हाळ्यामध्ये हा त्रास जास्त जाणवतो। जे लोक कमी पाणी पितात, वेळेवर लघवीला जात नाहीत, लघवी रोखून ठेवतात, धरून ठेवतात, आहार व्यवस्थित नियमित घेत नाहीत, क्षारयुक्त पाण्याचा आहारामध्ये जास्त वापर करतात, या लोकांना किडनी स्टोन जास्त होतो। आता पाहूया किडनी स्टोनचे वेगवेगळे प्रकार कुठले असतात। त्यामध्ये खास करून युरिक ऍसिडचे स्टोन, कॅल्शियम ऑक्झॅलेटचे स्टोन, सिस्टाइन स्टोन, सोडियम किंवा पोटॅशियम फॉस्फेटचे स्टोन। मध्ये जे युरिक ऍसिडचे स्टोन असतात ते खास करून पिवळ्या रंगाचे असतात, आकाराने लंबगोलाकार आणि अतिशय गुळगुळीत मऊ असणारे हे स्टोन असतात। याउलट कॅल्शियम ऑक्झॅलेटचे स्टोन हे खडबडीत किंवा रफ असतात, त्यांचा रंग पांढरा असतो। सिस्टीनचे जे खडे असतात ते हिरवट रंगाचे असतात आणि मऊ असतात। आणि सोडियम पोटॅशियम फॉस्फेटचे जे स्टोन असतात ते खडूसारखे असतात किंवा पांढरट करड्या रंगाचे असतात। आता पाहूया किडनी स्टोन होण्याची मुख्य कारणं कुठली असतात। अशी सांगितल्याप्रमाणे पाणी कमी पिणं, वेळेवर लघवीला न जाणं, मूत्रमार्गाचा वारंवार संसर्ग होणं, मूत्रमार्गामध्ये कुठल्या ना कुठल्या कारणामुळे अडथळा निर्माण होणं, आहारामध्ये कॅल्शियम आणि जीवनसत्व कच अति जास्त प्रमाणामध्ये सेवन करणं, आहारामध्ये मांसाहार जास्त सेवन करणं, त्यातल्या त्यात लाल रंगाचं मांस जास्त खाणं, वारंवार जर तुम्ही पित्त कमी होण्याच्या किंवा ऍसिडिटीच्या गोळ्या खात असाल तर त्यामुळे देखील किडनी स्टोन होऊ शकतो। सोबतच थायरॉइडचा काय आजार असेल, सांधेदुखी असेल किंवा आतड्यावर सूज आली असेल, पचन संस्थेचा कुठला आजार असेल तरी देखील तुम्हाला मुतखडा होण्याची शक्यता जास्त वाढते। आता पाहूयात मुतखड्याची लक्षणं कुठली दिसतात, काय झाल्यानंतर ओळखायचे की आपल्याला मुतखडा झालाय। कुठलीही तपासणी न करता ही लक्षणं आणि चिन्ह तुम्हाला दिसत असतील तर समजावं की तुम्हाला मुतखडा असण्याची शक्यता जास्त आहे। लघवीला वारंवार जावं लागणं, लघवीला जळजळ करणं, लघवीमध्ये अधूनमधून रक्त येणं, लघवी करताना ओटीपोटामध्ये दुखणं, या दुखण्यासोबतच मळमळ उलटी होणं, अस्वस्थ होणं, बेचैन वाटणं, थंडी वाजून ताप येणं, लघवीचा घाणेरडा वास येणं, लघवी गढूळ रंगाची किंवा जास्त पांढरट रंगाची होणं,
ही झाली किडनी स्टोनची चिन्ह आणि लक्षणं. आता पाहूया किडनी स्टोन झालाय का नाही याची खात्री करण्यासाठी कुठल्या तपासण्या करायच्या. तर साधी तपासणी आहे सोनोग्राफीची तपासणी, ज्याला आपण USG ॲब्डॉमेन प्लस पेल्विस नावाची तपासणी म्हणतो, किंवा पोटाचा एक्सरे करू शकतो. सोबतच लघवी आणि रक्ताची तपासणी देखील आपल्याला करावी लागते. आता पाहूया वारंवार मुतखडा होऊ नये म्हणून काय करावं. त्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे दिवसभरामध्ये मुबलक भरपूर पाणी प्या. शरीराला हायड्रेट ठेवा. कारण दिवसातून कमीत कमी 3 ते 4 लिटर पाणी पिणं आवश्यक आहे. आहारामध्ये काकडी, पालक, टोमॅटो, पेरू, वांगे, आळू, दुधाचे पदार्थ, चहा, कॉफी, प्लेट वर्ज करा. कॅल्शियम युक्त अँटासिड अजिबात खाऊ नका. तंबाखू, बिडी, सिगारेट आणि दारूचं अजिबात व्यसन करू नका. बऱ्याच जणांचा गैरसमज असतो बियर पिल्यानंतर किंवा दारू पिल्यानंतर मुतखडा निघून जातो किंवा मुतखडा होत नाही, तर असं अजिबात नाही. आता पाहूया मुतखडा होण्याचा जास्त धोका, जास्त रिस्क कोणाला आहे. बरं, एक जे लोक दिवसभरामध्ये 3 ते 4 लिटर पेक्षा किंवा 15 ते 20 ग्लास पेक्षा पाणी कमी पितात. दुसरं, घरामध्ये जर कोणाला मुतखड्याचा आजार असेल, फॅमिलीमध्ये हिस्ट्री असेल तर. तिसरं, तुमच्या आहारामध्ये कॅल्शियम, ऑक्झॅलेट किंवा प्रोटीनचे प्रमाण जास्त असेल तर. जर तुम्हाला आधी मुतखडा होऊन गेला असेल तर. जर तुम्ही सतत फिरतीचं काम करत असाल, तुम्हाला पाणी वेळेवर प्यायला मिळत नसेल किंवा तुम्हाला लघवी वेळेवर करता येत नसेल, वय 20 ते 50 वयोगटात असेल आणि जर तुम्हाला मूत्रमार्गाचा वारंवार संसर्ग होत असेल तर तुम्हाला मुतखडा होण्याची शक्यता जास्त आहे. आता पाहूया मुतखडा या आजारासाठी होमिओपॅथी या औषधोपचार पद्धतीमध्ये असणारी गुणकारी औषधं. ती औषधं खास करून त्या विशिष्ट व्यक्तीलाच दिली जातात. 4-5 व्यक्तीला मुतखडा झालाय तर त्या सगळ्यांसाठी एकच औषध लागू पडतं असं अजिबात नाही. त्यांना वेगवेगळी औषधं लागू पडतात. त्यांच्या लक्षणानुसार त्यांच्या औषधाची निवड होते. त्यामध्ये सगळ्यात पहिलं औषध आहे ते म्हणजे कॅन्थेरिस. जर रुग्णाला वारंवार लघवीची घाई होत असेल, वारंवार लघवी आल्यासारखं वाटत असेल, लघवी करावीशी वाटत असेल, मात्र थेंब लघवी होत असेल, त्यासोबतच लघवीला जास्तीची आग जळजळ करत असेल, लघवीमध्ये थेंब रक्त येत असेल, यासोबतच अतिशय थकवा येत असेल आणि लघवी अजिबात कंट्रोलच होत नसेल, तर कॅन्थेरिस हे औषध अतिशय गुणकारी आहे. दुसरं औषध आहे बर्बॅरिस वल्गॅरिस. जर मूत्रपिंडाच्या भागामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये दुखत असेल, वेदना होत असतील, आग पडत असेल, टोचल्यासारख्या किंवा कापल्यासारख्या वेदना होत असतील, किडनीमध्ये बुडबुडे आल्यासारखं वाटत असेल, हालचाल केल्यानंतर, चालल्यानंतर, वाहनातून प्रवास केल्यानंतर जर लक्षणं वाढत असतील, लघवीचा रंग हिरवट असेल किंवा रक्तासारखा असेल किंवा काही चिकट स्त्राव येत असेल, तर अशा वेळी बर्बॅरिस वल्गॅरिस हे अत्यंत गुणकारी औषध आहे. तिसरं औषध आहे लायकोपोडियम. जर खास करून उजव्या बाजूचा जर मुतखडा असेल, सोबत लालसर लघवी येत असेल, किडनीच्या ठिकाणी दाबल्यासारख्या किंवा कोणीतरी ओढल्यासारख्या वेदना होत असतील, खास करून लक्षणं सायंकाळी 4 ते 8 मध्ये जास्त जाणवत असतील, लघवी केल्यानंतर बरं वाटत असेल, रुग्ण नागपुड्यासारखं हलवत असेल, रुग्णाचा एक पाय थंड आणि एक गरम जाणवत, यासोबतच टॅबॅकम, टेरेबेन्थिना, मेडोरिनम. मात्र ही सगळी औषधं तज्ज्ञ होमिओपॅथिक डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घेणं अपेक्षित आहे, अन्यथा त्याचे साईड इफेक्ट होण्याची शक्यता जास्त आहे. नक्कीच मित्र तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल अशी मला खात्री आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला तसं कळवा आणि आपल्या मित्र आणि नातेवाईकांना आवर्जून शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील किडनी स्टोन अर्थात मुतखडा या आजाराबद्दल सविस्तर शास्त्रीय माहिती आणि त्याबद्दलचे गुणकारी उपचार माहीत होतील. या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत आनंदी राहा, निरोगी राहा. धन्यवाद.